नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. मालमत्ता कर भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही वॉर्ड कार्यालय सुरू असून कर वसुलीसाठी मनपा पथकाकडून थकबाकीधारकांवर जप्तीच्या कडक कारवाईचा धडाका सुरूच. पवित्र रमजान सण सुरू असून त्याच दरम्यान आलेल्या होळी सण इको फ्रेंडली आणि शांततेत साजरी करण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन. आता सविस्तर बातम्या. इको फ्रेंडली होळी साजरी करावी, दारू पिऊन दंगा करणे किंवा लोकांना होळी खेळताना प्रतिबंध होईल अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या विरुद्ध कारवाई करू असा इशारा पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी होळी सणाच्या निमित्ताने दिलाय. शहरात दरवर्षी धुलवड साजरी करताना पदमपुरा, गांधीनगर, बेगमपुरा, छोटा मुरलीधर नगर आदी ठिकाणी किरकोळ वादाच्या घटना नेहमीच घडतात. गेल्या काही दिवसात शहरात किरकोळ कारणावरून गांधीनगर, कटकट गेट, पडेगाव, चिखलठाणा येथे जातीय तेढ निर्माण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या भागात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सज्ज आहेत. या ठिकाणी फिक्स पॉइंट नेमण्यात आले असून पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना सिडको आणि MIDC सिडको पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी सायंकाळपासून शहरात उघड्यावर दारू पिणाऱ्यांविरुद्ध क्लीनअप मोहीम सुरू केली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांना फटकेबाजी करीत गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत. रेल्वे स्टेशन भागात सायंकाळी अशा मद्यपींवर कार्यवाही करीत वेदांतनगर पोलीस ठाण्यात 10 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या वतीने काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शहरवासियांनी धार्मिक भावना दुखावणार नाही असे व्हिडिओ क्लिप टाळाव्यात. भांग मिश्रित दुधाचे सेवन विषबाधेच्या शक्यतेने करू नये. ध्वनी प्रदूषणाचे न्यायालयाचे निर्देश पाळावेत. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी. इतर धार्मिक स्थळांसमोर रंग उडवणे, गाणी वाजवणे, घोषणाबाजी करू नये. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. हानिकारक रंग, मादक द्रव्यांचे सेवन टाळावेत. महिला तरुणांची छेडछाड होणार नाही याची दक्षता बाळगावी अशा सूचनांचा समावेश आहे. धुलीवंदनाच्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कटेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तावर नजर ठेवून आहेत. या बंदोबस्तामध्ये 29 पोलीस निरीक्षक, 51 API, PSI, 725 अंमलदार, SRPF आणि भारत बटालियनची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील होळीचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मी सर्वप्रथम सर्वांना या शहरवासियांना होळीच्या हार्दिक अग्रिम शुभेच्छा देतो. होळीचा सण साजरा होत असताना जो बंदोबस्त पोलिसांकडून लावण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही 29 पोलीस निरीक्षक, 51 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच 706 जवान इत्यादी सगळे आम्ही बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक म्हणून शहरामध्ये आम्ही तैनात केलेलं आहे. हे विविध ठिकाणी फिक्स पॉईंटच्या स्वरूपात राहतील. पेट्रोलिंगच्या माध्यमातून ते शहरावर लक्ष ठेवतील. अशा प्रकारे आम्ही संपूर्ण व्यवस्था जी सालाबादाप्रमाणे होळी साजरी होते त्यासाठी आम्ही सज्ज. दरवर्षी होळी साजरा होते ती अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा होते. परंतु काही गोष्टी आमच्या म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्वप्रथम तर प्रत्येक समाजाला आपापला सण साजरा करायचा अधिकार आहे आणि केलं पाहिजे. आनंदात आणि उत्साहात साजरा केला पाहिजे. आता आनंदात सण साजरा करत असताना आनंदाच्या भरामध्ये काही ठिकाणी ज्या गोष्टी घडतात, उदाहरणार्थ फुग्यामध्ये पाणी भरून किंवा रंग भरून ते फेकणे, फेकून मारणे किंवा जे रंग कालवले जातात त्याच्यामध्ये घातक रासायनिक पदार्थांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असणे जे की मानवी शरीराला अपायकारक असेल अशा गोष्टी त्याच्यामध्ये नसाव्यात आणि त्या जर आढळल्या तर निश्चितपणे पोलीस त्याच्यामध्ये कारवाई संबंधितांवर करतील. धार्मिक सण हा कोणत्याही समाजाचा असो तो उत्तम प्रकारे साजरा केला पाहिजे. रमजानसाठी देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे
आणि ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी पेट्रोलिंग, त्या ठिकाणी फिक्स पॉईंट त्या ठिकाणी देखील लावलेला आहे. सर्व नागरिक, संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की उद्या जो परवाच्या दिवशी धुलीवंदनाचा जो सण आहे त्यावेळेला रंग खेळला जातो. तो रंग खेळताना जे इको फ्रेंडली कलर्स आहेत, जे मानवी शरीराला अपायकारक नसलेले असे जे रंग आहेत त्याचाच फक्त वापर करावा. आनंदाने होळी खेळावी. होळी हा जो सण आहे तो विविधतेत एकता दाखवण्याचा, अनेक रंगामध्ये एक रंग दाखवण्याचा सण आहे आणि त्याच्याप्रमाणेच आपण सर्वांनी मिळून आनंदाने आणि उत्साहाने होळी साजरी करावी. पोलीस आपल्या उत्साहामध्ये कुठेही आपल्याला अडचण आणू देणार नाही, परंतु त्याच वेळेला पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासन प्रमुख या नात्याने आम्ही शहराच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहोत. म्हणून ह्या सणाच्या दरम्यान दारू पिऊन दंगा करणे किंवा लोकांना होळी खेळताना मज्जा होईल किंवा प्रतिबंध होईल अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करू. त्याचप्रमाणे जे केमिकल ज्याला म्हणतो आपण, रासायनिक पदार्थ जे मानवी शरीराला अपायकारक आहे त्याचा वापर आम्ही अजिबात सहन करणार नाही, एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छितो. हर्सुल तलावातील पाण्याचा पातळीचा घट होऊन 7 फूट पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे शहरातील काही भागात होणारा पाणी पुरवठा येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटी बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हर्सुल तलावामधून शहरातील 8 ते 10 वार्डात पाणी पुरवठा केला जातो. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या या तलावातून रोज सरासरी 5 ते 6 MLD पाणी उपसा केला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून या तलावातील पाण्याची पातळी घटली असून सध्या परिस्थितीमध्ये तलावातील गाळ सोडला तर अवघ्या 7 फुटावर पाणी पातळी आल्याने काही दिवसात पाण्याचा उपसा कमी करावा लागणार असून येत्या एप्रिल महिन्यात जलसाठा तळ गाठणार असल्याने होणारा पाणी पुरवठा बंद सुद्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात हर्सुल तलाव परिसरातून होणाऱ्या पाणी पुरवठा बंद झाल्यास पर्यायी म्हणून मनपा प्रशासनास देखील नागरिकांना जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा करावा लागेल. सध्या जायकवाडी धरणातून सुद्धा होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर ग्रहण लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन्या जलवाहिन्या जागोजागी फुटत आहेत. त्यामुळे शहरातील नियमित पुरवठा विस्कळीत होऊन आल्या दिवस नागरिकांना निर्जलीचा सामना करावा लागत आहे. तर नो नेटवर्क एरिया टँकरद्वारे पाणी पुरवठा सुद्धा विस्कळीत होत असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये शहराला जीवनदायिनी म्हणून नवीन पाणी पुरवठा योजनाची जलवाहिनी हीच कार्यान्वित व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा येणाऱ्या मे महिन्यात शहराला मोठ्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते असे काही जाणकारांची माहिती आहे. त्यातच शहरातील हर्सुल तलावाची पाण्याचा साठा अवघ्या 7 फुटावर आल्याने येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत तलावात जलसाठा तळ गाठणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. या तलावातून उपसा करून परिसरातील काही भागात होणारा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च एंडिंगला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महानगरपालिकेच्या वतीने बड्या व्यावसायिक मालमत्ता कर थकबाकीसाठी वसुली पथकाकडून कारवाईचा धडका सुरू असून नियमित कर भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही वॉर्ड कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहेत. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मालमत्ता कर व पाणीपट्टी आदीची वसुलीसाठी विशेष लक्ष देऊन जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक आणि वसुली पथक स्थापन केले आहेत. याविषयी सतत वार्डनिहाय कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केल्याने व नागरिकांच्या तक्रारीसाठी कर अदालत झोननिहाय व प्रशासकीय स्तरावर शैक्षणिक संस्था यांचे स्वतः कराविषयी आक्षेप सूचना ऐकून त्यांचे मालमत्ता धारकांचे समाधान केल्याने यावर्षीचा वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी व नियमित कर भरणा झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या व्यावसायिक थकबाकीधारकांकडून वसुली विरोधात कारवाई करत वसीलची बडगा उगारला आहे. आजही झोन निहाय वसुली करण्यासाठी पथक परिसरात जाऊन थकबाकी वसूल करीत असल्याचे दिसून येत आहे. आज वार्ड क्रमांक 94 गारखेडा हनुमाननगर येथील LD जाधव यांच्याकडे 1,20,551 रुपये मालमत्ता कर थकबाकी असल्याने आसराबाई दाभाडे यांच्याकडे 73,120 रुपये आणि नंदा नलावडे यांच्याकडे 1,18,752 रुपये मालमत्ता कर थकबाकी असल्याने तिन्ही मालमत्ता सील करण्यात आली आहे. सदरील कारवाई कर निर्धारक व संकलन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 7 प्रसाद देशपांडे आणि वरिष्ठ कर निरीक्षक दत्तात्रय केनेकर यांनी पार पाडली.
कारवाईवेळी पथक प्रमुख अजय लोखंडे, पवन आडे आदी हजर होते। शनिवार, रविवार व सोमवारी होळी धुलीवंदनची सुट्टी असली तरी मनपा झोन कार्यालय शनिवार रविवार सुरू होते आणि झोन क्रमांक 1 मध्ये सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर हे मालमत्ता करसाठी नागरिकांची करबाबत आक्षेपार्ह सुनावणी घेऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपले स्वागत। शहरातील अनेक भागात रविवारी कचरा उचलत नसल्याने बहुतांश रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत। परिणामी रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे। रविवारी होळी तर सोमवारी धुळीवंदन सण आहे, तर सध्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत। यात शहरात अनेक भागात रस्त्यावर आणि रस्त्यावरील चौकात पसरलेल्या कचऱ्याची ढीग पाहायला मिळतात।
विशेष करून रविवारी याचे प्रमाण अधिक असते. रविवारी मनपातील सफाई कामगार सुट्टीवर असल्याने या भागातील कचरा संकलन केला जात नसल्याने कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो. आजूबाजूच्या परिसरातील लोक या ठिकाणी कचरा आणून टाकतात. यामुळे या ठिकाणी मोकाट जनावरे जमा होऊन तो कचरा अस्तव्यस्त करतात. यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वास येतो व रोगराई आणि इतर आजार सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कचऱ्यामुळे नेहमीच स्थानिक नागरिक त्रस्त असून मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कचरा संकलनासाठी त्वरित उपाययोजना राबवण्यात यावी अशी मागणी करत आहेत. रोटरी क्लब ऑफ औरंगाबादच्या वतीने जिल्हा प्रशिक्षण संघाच्या परिसंवादाचे आयोजन शहरात करण्यात आले होते. रविवारी या परिसंवादाचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. रोटरी क्लब ऑफ औरंगाबादच्या वतीने जिल्हा प्रशिक्षण संघाच्या परिसंवादाचे आयोजन शहरात करण्यात आले होते. शनिवारी सुरू झालेल्या या 2 दिवसीय परिसंवादामध्ये रोटरी क्लबच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. रविवारी या परिसंवादाचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. सदर परिसंवादामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याबरोबरच रोटरी क्लबच्या आगामी वाटचालीबाबत दिशा ठरवण्यात आली. डीजी ऑफिस डॉक्टर सुरेश साबू यांच्या ऑफिसतर्फे मी विशेषतः रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद आणि त्यांच्या सर्व सक्रिय सदस्यांचे खूप आभार मानते. त्यांनी खूप कष्ट केले, खूप मेहनतीने ही कॉन्फरन्स अरेंज केली आणि यशस्वीरित्या पार करून दाखवली. रोटरी ही एक आंतरदेशीय म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि ही एक सामाजिक संस्था आहे. यामध्ये अनेक जे उपक्रम आहेत, जसं आपल्याला माहिती असेल की पोलिओ इरॅडिकेशनचे जे काम आहे हे रोटरीनी यापूर्वी म्हणजे सतत हे करत आहे आणि नक्कीच लवकरच हे पोलिओ इरॅडिकेशनचं काम आम्ही कंप्लीट करू. सोबतच 90 ते 92 क्लब एकत्र असं 11 जिल्ह्यांचा हा आमचा रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 ऑर्गनायझ आहे. याच्यामध्ये पूर्ण मराठवाड्यामधले सर्व जिल्हे सोबतच सोलापूर, सातारा आणि नगर हे जिल्हे कव्हर होतात आणि यामध्ये अनेक लोकोपयोगी प्रोजेक्ट्स आम्ही घेतलेले आहेत. जसं की आत्ताच इथे घाटीमध्ये आम्ही ह्युमन मिल्क बँक जी बनवलेली आहे. लातूरमध्ये आम्ही जे शेतकरी आहेत यांच्यासाठी ॲग्रिकल्चर इक्विपमेंट बँक बनवलेली आहे. सोबतच अनेक असे लोकोपयोगी जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा ग्लोबल ग्रांट ज्याला आम्ही म्हणतो अशा पद्धतीने आम्ही घेत हे कार्य करत असतो. स्वामी विवेकानंद गार्डन येथील गार्डन ग्रुपचे सदस्य कैसर बाबा यांच्या पत्नी जकिया सुलताना आणि राजेश देवकर यांच्या आई शांताबाई देवकर यांना उद्यानात वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वामी विवेकानंद गार्डन येथील गार्डन ग्रुपचे सदस्य तथा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक कैसर बाबा यांच्या पत्नी जकिया सुलताना यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या पत्रकार जफर शेख यांच्या आई होत्या. त्याबरोबरच तायकांडोचे प्रशिक्षक राजेश देवकर यांच्या आई शांताबाई देवकर यांचे देखील काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दोघींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वामी विवेकानंद उद्यान येथे रविवारी सकाळी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी विवेकानंद व्हॉट्सअप गार्डन ग्रुपचे सर्व सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी 2 मिनिटे मौन बाळगून सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर उद्यानात दोघींच्या आठवणीमध्ये वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तलवार घेऊन जाधववाडी भागामध्ये दहशत निर्माण करणाऱ्याला सिडको पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून तलवार जप्त करण्यात आली आहे. शेख मुझफ्फर शेख सुभान उर्फ काला मुज्जू वय 27 वर्ष, राहणार गल्ली नंबर 10 मिरसरवाडी असे या गुंडाचे नाव आहे. सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाचे सहाय्यक फौजदार सुभाष शेवाळे यांनी त्यांच्या पथकाने जाधववाडी परिसरात जाऊन काला मुज्जू याला अटक केली आहे. जाधववाडी परिसरातील धान्य मार्केटच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात लपलेला असताना त्याला तलवारीसहित पोलिसांनी अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, लालखान पठाण, विशाल सोनवणे, सहदेव साबळे यांच्या पथकाने पार पाडली. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर. मालमत्ता कर भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही वॉर्ड कार्यालय सुरू असून कर वसुलीसाठी मनपा पथकाकडून थकबाकीधारकांवर जप्तीच्या कडक कारवाईचा धडाका सुरूच. पवित्र रमजान सण सुरू असून त्याच दरम्यान आलेल्या होळी सण इको फ्रेंडली आणि शांततेत साजरी करण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र ADN.